हाय गाईज, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाऊ आर यू? कालचा T20चा श्रीलंकेचा बरोबरचा सामना तुम्ही पाहिलात की नाही? पाहिला नसेल तर यू हॅव मिस द थ्रिलर. खूपच सुंदर झाला कालचा सामना. या सुरू असलेल्या सिरीजमधला श्रीलंकेबरोबरचा हा तिसरा T20 सामना होता. पहिले 2 सामने जिंकून आपण सिरीज खिशात घातलेलीच होती, त्यामुळे तसा या सामन्याला फारसं महत्त्व नव्हतं. तरी पण शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटच. आणि कालचा सामना खरंच सुंदर झाला. T20 हा जो क्रीडा प्रकार, खेळाचा प्रकार आहे क्रिकेटचा, तो किती अनप्रेडिक्टेबल आहे ते कालच्या सामन्याने अगदी प्रकर्षाने दिसून आलं. कालसुद्धा थोडं पावसाळी हवामान होतं, त्यामुळे अर्थातच श्रीलंकन संघाने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला फलंदाजीला आमंत्रित केलं. म्हणजे दुसऱ्या इनिंगमध्ये पावसाचा व्यत्यय किती होतो, डकवर्थ लुईसची समीकरणं कशी राहत आहेत वगैरे हे विचारात घेतलं तर त्यांचा निर्णय योग्यच होता. आणि आपला संघ जेव्हा खेळायला आला तेव्हा आपली जी सुरुवात झाली ती काय फारशी आश्वासक नव्हती. कालचं जे पिच होतं ते काय म्हणायचं त्याला, हे फलंदाजीसाठी अनुकूल नव्हतं. उंचावरून मारलेले जे शॉट्स होते ते कन्वर्ट होत होते झेलामध्ये. पहिल्या 4 विकेट्स आपल्या धाड कोसळल्या 30-40 रन्सच्या आसमध्येच. तेव्हा आता काय होतं बाबा या मॅचचं, अशी थोडीशी शंका वाटतच होती. आणि एक गोष्ट तिथे सिद्ध झालीच होती की हा जो सामना होणार आहे तो लो स्कोरिंग मॅच होणार आहे. आणि क्रिकेटमध्ये लो स्कोरिंगचे जे सामने असतात ते नेहमीच चांगले होतात. कालचा सामनाही त्याला अपवाद नव्हता. कालच्या सामन्यामध्ये शुभमन गिलनी आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवून दिला. कालच्या जे पिच होतं त्या पिचवर वेडेवाकडे फटके मारून धावा जमवता येणं अशक्य होतं. त्या पिचवर शुभमन गिल व्यवस्थित खेळला. रियान परागची साथही त्याला व्यवस्थित मिळाली आणि 160 धावांच्या पलीकडे आपला स्कोअर 20 ओव्हर नंतर जाऊ शकला. आता ह्या पिचवर हा स्कोअर तसा इवन स्टीवन होता, म्हणजे काही होऊ शकेल. व्यवस्थित खेळले तर श्रीलंका जिंकेल, आपल्याला संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली तर आपण जिंकू. म्हणजे दोघांना समान संधी आहे असं आपल्या पहिल्या बॅटिंगनंतर अशी परिस्थिती होती. श्रीलंकेचा संघ जेव्हा मैदानात उतरला दुसऱ्याला त्यांची म्हणजे प्रत्युत्तर द्यायला बॅटिंग करायला, तेव्हा सुरुवात त्यांची अतिशय सुरेख झाली. श्रीलंकेचा संघ सुरुवात चांगलीच करतोय, पण त्यांचं जे मिडल ऑर्डर आहे ते मिडल ऑर्डर जे कोलॅप्स करत आहे ते अभूतपूर्वच चाललं आहे सगळं. आणि हिस्ट्री रिपीट्स म्हणतात, तसंच या सामन्यातही तसंच झालं. आता मला यावेळेला आठवण झाली ती आपल्या विश्वचषक अंतिम सामन्याची T20च्या, भारत साऊथ आफ्रिका. तशीच परिस्थिती. त्यावेळचा संघ साऊथ आफ्रिका, यावेळचा संघ श्रीलंका. 15 ओव्हरनंतर चेस करणाऱ्या संघाला 30 धावा हव्या होत्या. 30 धावा 30 चेंडू. कोणीही सांगेल की हे जे समीकरण आहे हे जो संघ चेस करतोय त्याच्या फेवरमध्ये जाणारं समीकरण आहे. तेव्हाही आपल्या मुलांनी त्यांनी हा सामना सोडला नाही, जिद्दीने प्रयत्न केला, यश मिळून गेलं. त्यावेळेला अर्थात बुमराह होता, त्याला साथ द्यायला हार्दिक होता आणि हा पण होता, हर्षदीप सिंग पण होता. या खेपेला ती परिस्थिती नव्हती. बुमराहही नव्हता, हर्षदीप नव्हता आणि हार्दिकही नव्हता. आणि 15 ओव्हरनंतर श्रीलंका तसंच एक बाद होता आणि 9 विकेट शिल्लक होत्या. 30 धावा करायच्या होत्या आणि 30 चेंडू शिल्लक होते. म्हणजे श्रीलंका आता आरामात जिंकणार. अकॅडमिक इंटरेस्ट म्हणतात ना तसं, आता पाहायचं म्हणून पाहायचं अशी मॅच बघत होतो. पण गंमतच होत गेली पुढे. जसं मॅच प्रगती करत गेली, अनपेक्षित घटना घडत गेल्या. खरोखर T20 इज अनप्रेडिक्टेबल गेम. 16व्या ओव्हरला बिश्नोईनी चांगली ओव्हर टाकली, त्यानंतर एक त्याला विकेटही मिळाली, पण रन बॉल हे कंटिन्यूच होतं. 17व्या ओव्हरला आणि विशेषतः 18वी जी ओव्हर होती, 18वी ओव्हर मला वाटतं खलील खानने टाकली. त्या ओव्हरला सामना गेलाच होता आपल्याकडून. 2 ओव्हर शिल्लक होत्या आणि आता फक्त जिंकायला 9 धावा हव्या होत्या. आता ह्या 9 धावा काय आपण प्रोटेक्ट करू शकणार नाही, कारण गोलंदाजीमध्ये आपल्याकडे चांगले म्हणण्यापेक्षा हमखास जे विकेट घेऊ शकतील असं कोणी नव्हतंच.
बुमराह नव्हता, हर्षदीप नव्हता, हार्दिक नव्हता. बघूया काय होतं आहे. आणि इथे मला सूर्यकुमार यादव हा इतका कल्पक हे आहे, कॅप्टन आहे. त्यांनी जे काही फटाफट निर्णय घेतले ते थक्क करणारेच होते. 19व्या ओव्हर खरं पाहिलं तर T20 मॅचमधली सगळ्यात महत्त्वाची ओव्हर होती. 19व्या ओव्हरला आता सिराज आणि खलील खान यांच्या ओव्हर शिल्लक होत्या. ते दोघं आता बॉलिंग टाकणार आणि श्रीलंका दे विल क्रॉस द लाईन असं काहीतरी वाटत असताना अनपेक्षितपणे 19व्या ओव्हरला सूर्यकुमारनी चेंडू सोपवला. जस्ट इमॅजिन कोणाच्या हातात सोपवला असेल? सोपवला तर तो रिंकू सिंगच्या हातात. रिंकू सिंग ऑफ स्पिन का अशी काहीतरी गोलंदाजी टाकतो वगैरे माहिती होतं, पण मला नाही वाटत ह्याआधी त्यांनी कधी गोलंदाजी टाकली असेल. आणि रिंकू सिंग कमाल करून गेला. बॅटिंगमध्ये काय त्याचं म्हणजे छाप पडली नाही, पण फिल्डिंग तो नेहमीच डीपला त्याची फिल्डिंग अतिशय टॉप क्लास असते. आज त्यांनी बॉलिंगमध्ये कमाल केली. 9 रन आणि 2 ओव्हर शिल्लक असताना त्याची जी 19वी ओव्हर होती त्या ओव्हरमध्ये रिंकू सिंगनी चक्क 2 विकेट काढल्या आणि फक्त 3च धावा दिल्या. आता त्यावेळेला जयसूर्यावरती कॅमेरा होता आणि मी जयसूर्याला जेव्हा त्याच्या भरात असताना बघत होतो तेव्हा त्याची जी बॉडी लँग्वेज होती आणि कालचं त्याचं जे लुक होतं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता. जयसूर्या स्वतः जेव्हा खेळत होता तेव्हा तो ग्राउंडवर इतका बिनधास्त असायचा आणि समोरच्या गोलंदाजींचा तो ठिकऱ्या उडवायचा. पण त्याला ह्या सध्याची जी श्रीलंकन संघ सध्याचा जो आहे तो त्याचा जो मिडल ऑर्डरचा जो कोलॅप्स होतो आहे तो त्याला म्हणजे त्याच्या बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होता. आणि यावेळेला तसंच होईल की काय ही शंका त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आणि मित्रांनो, दुर्दैवाने श्रीलंकेच्या दुर्दैवाने आणि आपल्या सुदैवाने तसंच झालं. शेवटच्या ओव्हरला आता बहुतेक आपला ह्याच्यामधला जो स्ट्राईक बॉलर आहे आपला हैदराबादचा मियाँ, त्याच्या हातात आता हा चेंडू देणार सूर्यकुमार. आणि शेवटची ओव्हर 6 रन तो आपला कसा डिफेंड करतो हा मोठा प्रश्नच होता. पण सूर्यकुमारने कमालच केली. त्यांनी चेंडू चक्क स्वतःच्या हातात घेतला. सूर्यकुमार हा लिडिंग फ्रॉम द फ्रंट कॅप्टन आहे हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून टाकलं. शेवटची जी ओव्हर होती ती त्यांनी एवढी अफलातून टाकली. शेवटच्या ओव्हरला त्यांनी 6 रन काढू दिले नाहीत, 5च रन काढता गेले आणि मॅच चक्क सुपर ओव्हरला गेली. हातात आलेली मॅच सुपर ओव्हरला गेल्यामुळे कदाचित श्रीलंकेचं मोरल डाऊन झालेलं होतं. आणि सुपर ओव्हर म्हणजे काय जस्ट फॉर्मॅलिटीच झाली. वॉशिंग्टन सुंदरनी सुपर ओव्हर अगदी जबरदस्त टाकली. त्या सुपर ओव्हरला 2 रनमध्ये त्यांचे 2 खेळाडू बाद झाले आणि आपल्यासमोर चॅलेंज होतं फक्त 3 धावांचं. आणि ओपनिंगला आले आपले सूर्या आणि शुभमन गिल. सूर्या ऑलवेज लिडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिल्याच बॉलला लेग साईडला चौकार मारला आणि हा सामना आपण अविश्वसनीयरित्या जिंकलो. सामना बघताना खरंच मजा आली. T20 किती अनप्रेडिक्टेबल आहे हे सिद्ध झालं. आणि या गंभीर आणि सूर्यकुमार या टीमची पहिला जो T20चा एन्काउंटर होतं त्याचं म्हणजे सांगता अतिशय उत्तम रीतीने झाली. हा जो आठवडा होता हा भारतीय स्पोर्ट्सच्या दृष्टीने वेगवान घडामोडींचाच होता. इकडे आपल्या मुली दुर्दैवाने श्रीलंकेकडूनच फायनलला हारल्या T20 आशिया कपमध्ये. श्रीलंकेने जबरदस्त खेळ केला. भारताने 160 धावांचं जे आव्हान दिलं होतं ते मुलींच्या ह्याच्यामध्ये जर विचार करायचा झाला तर शक्य नव्हतं होणं. म्हणजे आपण सामना आरामात जिंकणार असं वाटत होतं. पण श्रीलंकेची जी कॅप्टन आहे चमीरा, मला वाटतं तिचं आहे, ही नावं पण लक्षात येत नाहीत पटकीनी, पण ती फारच सुंदर खेळली. आणि तिला ती समर विक्रम आहे का कोणीतरी दुसरी ओपनिंग मुलगी आहे तिने पण सुंदर साथ दिली. आणि त्या दोघींनी आरामात आपला जो हे होता टार्गेट ते चेस केलं आणि श्रीलंकेला आशिया कप जिंकून दिला. ॲक्च्युली त्या सामन्यामध्ये असं झालं ना की आवर गर्ल्स दे वर कॉट नॅपिंग आणि हारले. इकडे ऑलिम्पिकमध्ये आपली सुरुवात चांगली झालेली आहे. मनू भाकर हिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तिने वैयक्तिक 1 आणि सांघिक 1 अशी 2 ब्रॉन्झ पदकं ऑलरेडी मिळवलेली आहेत. हॉकीमध्ये आपला संघ चांगला खेळतो आहे. एकूण 3 सामने आपले खेळून झालेत, त्यापैकी आपण 2 जिंकलेत आणि एका सामन्यात बरोबरी झालेली आहे. आजच्या घडीला आपण पूलवरती आघाडीवर होतो आपल्या हॉकीच्या.
एकंदरीत भारतीय स्पोर्ट्सचे सुगीचे दिवस आहेत, हे असेच राहू देत. आणि आता पुढची वन डेसाठी विराट आणि रोहित हे 2 दिग्गज दाखल झालेले आहेत श्रीलंकेमध्ये. आता पुढचा जो थरार असेल तो वन डेचा असेल, तो पण आपण एन्जॉय करूया. बरं आहे, तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. भेटूया तर पुन्हा मग आता ODI वन डे इंटरनॅशनलच्या सामन्यांना. टिल देन बाय अँड सी यू.